ऑफ द मॅच आपण देऊया संकेतजी. सामना 3 षटकांचा आहे हे आपण टॉस मध्ये सुद्धा सांगितलंय. चला बॅटिंग करणारी टीम लगेच बॅट्समन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. फिल्डिंग करणारी टीमला मी विनंती करतो की आपलं क्षेत्ररक्षणाची रचना करा. ऑफिशियली जे आमचे पंच आहे तेही मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमच्या सर्व खेळाडूंना आम्ही या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतोय. त्याचबरोबर क्रीडा रसिक, क्रीडा प्रेमी आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि तुम्हाला पुन्हा एकदा एक बहुचर्चित क्रिकेट स्पर्धा जी गेली 2 दिवस या स्पर्धेची खऱ्या अर्थाने चर्चा होते. प्रेक्षकांची लाडकी आवडती स्पर्धा रायरेश्वर चषक 2025चा हा क्रिकेटचा थरार अंतिम आपण पाहतोय. दुपारच्या नंतरचं सत्र गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. या ठिकाणी मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच अशोक यांना आपण सन्मानित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट मी अरुणजी बिराजदार यांना विनंती करतो. तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं जे टी शर्ट आहे आणि ट्रॉफी आहे ते आपण खेळाडूला देऊयात. खरं अशोक यांनी खूप चांगला खेळ केला आहे. सर या तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण अगदी अशोकचा गौरव या ठिकाणी करत आहोत. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच धारंबे संघ आईज माता 11 माकोची टीमला परास्त करून अगदी सेकंड राऊंडमध्ये गेला आणि अशोकने त्यामध्ये खूप चांगला खेळ दाखवला आहे. ज्यावेळी अशोक धारंबे चषक झालं तिथे देखील तुम्ही पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच राहिला होता. तिथे आपल्या टीम तिसऱ्या फेरीमध्ये हरला आहे. आज देखील खूप चांगला खेळ झाला आहे. टीममधून खेळत असताना मैदानावरती कसं वाटत होतं? एक नंबर वाटतंय. एक नंबर वाटलं. थकलाय उन्हामध्ये, खरं तुम्ही घाम गायलाय आणि आता चीज होईल का? सेकंड राऊंडची मॅच तुम्ही जिंकताल का? जिंकू शकतो. चांगला खेळलो तर जिंकणार. येस, शुभेच्छा तुम्हाला आहेत. ओ टू कॉम्बॉक्समध्ये आपण जाऊयात पुन्हा एकदा संतोषजी देसाई सरांकडे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच संकेत धनावडे यांना आपण ऐकतोय आणि या संपूर्ण स्पर्धेचं सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आपण जर पाहिलं तर पुणे आणि भोर तालुक्यातील एक चांगला आवाज आहे. येणाऱ्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्पर्धांना त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. अगदी मॅचकडे जाऊया. महत्त्वाची लढत आहे दोन्ही टीमसाठी, कारण दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीमनी 2-2 मॅच जिंकल्यात. म्हणजे जर आपण हा सामना पाहिला तर अगदी क्वार्टर फायनलचा सामना आहे. क्वार्टर फायनल क्रमांक 2 असेल, कारण पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये एक गटातून टीम सोमेश्वरवाडी क्वालिफाय झालेला संघ आहे आणि यानंतर या सामन्यामध्ये कोण जिंकेल कोण हरेल यासाठी अगदी प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. आणि ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. असरे टीमकडून सतीश सनस, नॉन स्ट्राईकला प्रशांत चौधरी यांना तुम्ही पाहताय. बॉलिंग मार्क होती किरण आहेत. किरणचाही खेळ खूप चांगला राहिला आहे संपूर्ण आजच्या दिवसाचा विचार केला तर. आणि पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. सामना सुरू होतोय. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. सतीश सनस स्ट्राईक एंडला. अगदी बॅटिंग ड्रिल्स करताना पण त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला बॉल किरण टू सतीश सनस. क्वार्टर फायनल क्रमांक 2 आहे रायरेश्वर चषक 2025. बॅकफुटला गेले, हलक्या हाताने फक्त पुश केलं. या बॉलला पॉइंट रिझनमध्ये फील्ड केला जाईल बॉल. तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. सतीश सनस याच मैदानावरती लहानाचे मोठे झालेत. याच मैदानावरती सर्वाधिक क्रिकेट सतीश सनसने खेळलंय. त्या कारणाने खूप सारा अनुभव आहे. धावा किती केल्या जातील, किती धावा स्कोरपुरती लावाव्या लागतील, कारण आपण जर विचार केला तर किरणची बॅटिंग सकाळच्या सत्रामध्ये 14 बॉल 44चे आताही आम्हाला त्या ठिकाणी डोळ्यासमोर दिसते. त्या कारणाने या मॅचमध्ये धावा टीम असरेला चांगल्या बनवाव्या लागतील. बॅकफुटला गेल्यानंतर या बॉलला कव्हरच्या डोक्यावरून उचललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा स्कोरबोर्डती अंकित केल्या जात आहेत. प्रशांत चौधरी म्हटलं ना की ऑफ साईडचे चांगले स्ट्रोक आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. हा बॉलही जर आपण पाहिला तर ओव्हर द कव्हर खेळलेला 2 धावा देऊन गेलाय. ओमसाई MTC लाईव्हचं कौतुक करावं लागेल, कारण 2 दिवस आपण जर पाहिलं ही संपूर्ण स्पर्धा नीट आणि क्लीन आणि क्लिअर आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ओमसाई MTCने केलं आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं गोट्या अंपायर असतील, त्याचबरोबर आमचे विद्युतजी नकवा सर असतील, अशोकजी पवार यांचंही कौतुक करावं तेवढं कमी असेल. चांगले निर्णय आमच्यापर्यंत त्यांनीही दिलेत. पुढचा बॉल, या बॉलवरती डाऊन द ग्राउंड फटका स्ट्रेट बॅटनी खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहेत. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. फटका चांगला होता, फटक्यामध्ये ताकद होती, परंतु अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल गेलाय, म्हणजे एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 3 षटकांची लढत आहे. इथे कोणताही विचार करून चालणार नाही.
प्रत्येक बॉल तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा आहे. झटपट क्रिकेट तुम्ही पाहताय, हा क्रिकेटमधला बदल आहे. पुढचा बॉल किरणचा, सतीश सनस यांच्यासाठी. हा फटका लेग साईडला पंच केलाय बॉल, कोणीही नाही त्या ठिकाणी. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे ट्रॅव्हल होतोय. फ्लॅट पॅरलल स्ट्रोक आहे सतीश सनस यांच्या बॅटमधून आलेला ब्रँडेड स्ट्रोक. धावा मिळतील 6. षटकार. धावा स्कोरबोर्डती लागतायत. आता सतीश सनस यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलायला लागले. त्यांना माहित आहे 3 षटकांची लढत आहे, धावा कराव्याच लागतील. पुढचा बॉल बॅकफुटला गेल्यानंतर कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंट रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, हलक्या हाताने ढकललं, फक्त बॉलला पुश केलं आणि एका धावाने खुश राहतील सतीश सनस. 11 धावा स्कोरबोर्डती लागताय. षटक क्रमांक 1 आहे. प्रशांत चौधरीची बॅट बोलणं गरजेचं असेल या मॅच मध्ये. दोन्ही बाजूने वार करणं गरजेचं आहे. तुम्हाला धावा 50 पेक्षा जास्त करायच्या आहेत तर तुम्हाला दोन्ही बाजूने अटॅक करावा लागेल. अगदी बॉलरला थांबवलंय, पुन्हा तुम्हाला तयारी करावी लागेल, पुन्हा हा बॉल हाताळावा लागेल. अगदी व्यासपीठाच्या एंड कडून बॉलिंग केली जाते. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. रायरेश्वर चषक 2025 ची ही क्रिकेट स्पर्धा. या बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता प्रशांत चौधरीने. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शेवटचा बॉल डॉट आलाय आणि 5 बॉलचा खेळ इथे समाप्त होत असताना धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 11 धावा. षटक समाप्त होत आहे. ऐकूया आपण एक मराठी संगीत. सो मच पहिलं षटक इथे समाप्त झालंय. शेवटचा बॉल डॉट आला आणि त्यानंतर धावसंख्या 11 वरती थांबली. आता मजा येईल या मॅच मध्ये, कारण आता दुसरं षटक सुरू होतंय. 2020 मॅच मध्ये ज्या पद्धतीने आपण ओव्हर क्रमांक 19 महत्वाचे असते, 3 षटकांमध्ये दुसरं षटक महत्वाचं असतं. आता इथे अटॅक केला जाईल, इथे हाणामारीचा सुरू होईल आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सतीश सनस वेल फिनिशर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज मात्र गावासाठी क्रिकेट खेळायचं आहे. ग्रामीण क्रिकेटचा तडका तुम्ही पाहताय. एक चांगली क्रिकेट स्पर्धा ग्रामीण स्तरावरची आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेची संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे, कारण गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडी हा संघ आपण जर पाहिला ना तर अनेक असोसिएशनमध्ये त्यांना खेळताना आपण पाहतो, परंतु त्यांच्या माध्यमातून एक मोठी क्रिकेट स्पर्धा आज या भूमिपुत्र मैदानावरती पाहायला मिळते. रायरेश्वर चषक 2025. सचिन मोरे बॉलिंग मार्क होती, आपण त्यांना पाहतोय. सतीश सनस यांच्यासाठी पहिला बॉल. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न ओव्हर द पॉइंट, अगदी स्क्वेअर कटचा फटका सतीश सनस यांच्या बॅटमधून आलेला क्रॅकिंग स्ट्रोक. धावा मिळतील 4. चौकार. स्कोरबोर्डती लागतात. पहिलाच बॉल स्क्वेअर कटचा फटका अप्रतिम होता. बॅकफुटला गेल्यानंतर या बॉलला ज्या पद्धतीने खेळलं होतं, क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळत होता. अगदी ज्या पद्धतीने टायमिंग, प्रॉपर टायमिंग होतं या स्ट्रोकमध्ये. सतीश सनसचा अप्रतिम फटका आपण पाहिला. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती. यावेळेस पुलचा फटका आहे. पुल सक्सेसफुल आहे का अनसक्सेसफुल आहे? इथे विकेटचं पतन होत आहे. दुसऱ्याच बॉलवरती सतीश सनस यांना माघारी जावं लागतंय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. थँक्यू. आता मोठू बदलून सूर धरलाय. गोट्या अंपायर यांची कला पण मागील मॅच मध्ये पाहिली आणि टाळ्यांचा प्रतिसाद हवाय. ते सांगताय टाळ्या वाजवा यार माझ्यासाठी, कारण गोट्या अंपायरसाठी टाळ्या पण अगदी वाजवल्यात. मोठू पतलू, क्या बात आहे. वेलकम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखल होत आहे, जे विकेट किपर आहे टीम आसरेचे.
सचिन यांना विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. मला वाटतं हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर होता आणि त्याला खेचून मारण्याचा प्रयत्न सतीश सनस यांनी केला होता आणि त्या कारणाने टायमिंग तितकंसं नव्हतं फटक्यामध्ये आणि हा बॉलला जास्त एलिमिनेशन मिळू शकलं नाही. अगदी अप्रतिम झेल डीपमध्ये आपण डीप मिड विकेटला पाहिला. सतीश सनस बाद होत आहेत. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. 3 षटकांची ही जबरदस्त लढत. यानंतर आपण टॉस करणार आहोत. या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय परंतु क्षेत्ररक्षक तोच आहे. रिझल्ट तोच आहे. वन्स मोर अनदर विकेट गॉन. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आले आणि प्रशांत मैदानाच्या बाहेर चाललेत याडीजे. मोटू और पतलू की जोड़ी ना धेला ना दमड़ी ना कौड़ी मोटू और पतलू की जोड़ी मोटू और पतलू की जोड़ी मोटू और पतलू की जोड़ी. थँक्यू. मोटू पतलू की जोडी. क्या बात आहे. आणि या जोडीसाठी ना टाळ्या होणं गरजेचं आहे. छान छान एकदम छान. या मैदानाच्या बाहेर या आणि कौतुक करावं तेवढं कमी असेल. सचिन मोरे हॅट्रिक संधी असेल आणि हा हॅट्रिक बॉल. ओ बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल खाली राहिला. सचिन मोरे यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. यार काय बॉलिंग केले. पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु त्यानंतर 2 विकेट आणि त्यानंतर डॉट. नितीन सनस सह्याद्री स्पोर्टचे प्रोप्रायटर आहेत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पण त्यांना पाहतोय आणि एक चांगले ऑलराऊंडर आहेत. बॅटिंग असो बॉलिंग असो दोन्ही क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. पुढचा बॉल. ओ यावेळेस बॅट स्विंग चांगली आहे परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. आणखी एक डॉट बॉल येतोय. सचिन मोरे यांची बॉलिंग आवडली असेल ना तर एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या द्या. वाह कुसुंबीकर क्या बात आहे. लाजवाब प्रदर्शन यार. अगदी असरे टीम म्हटलं ना की बॅटिंग ऑर्डर जबरदस्त आहे परंतु या बॅटिंगला थांबवलंय. त्याचं कारण आहे समोर सचिन मोरे आहेत जे कुसुंबीचे आहेत. जावली विरुद्ध वाई असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचा बॉल शेष. ओ पुल करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. बॉलिंग मध्ये विविधता आहे. सलगचे 5 बॉल कोणती रन नाही 2 विकेट. वा सचिन मोरे क्या बात आहे. अप्रतिम बॉलिंग क्वालिटी बॉलिंग. डीजे या. देखो करता है कैसे दीवाना सबको. शिनचैन मेरा नाम ही शिनचैन है. मैं शरारत से भरा बड़ी मुश्किल. थँक्यू. या बॉलवरती पूल केलाय. पूलचा फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न कमी पडतायत. बॉल एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. प्रशांत चौधरीच्या बॅटमधून बिंगरी स्ट्रोक. धावा मिळतील 4. चौकार. चिरे सुपली सोन्याची अशी बाराणा वंदाची सुपली सोन्याची. अशी बाराणा वंदाची सुपली सोन्याची. अशी बाराणा वंदाची सुपली सोन्याची. थँक्यू. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. चला वडतुंबी टीम कॅप्टन दारंबे संघ कॅप्टन लवकरात लवकर पाठवा. शेवटची विनंती. हा बॉल आपण जर पाहिला तर पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय परंतु अगदी डीपला त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. 2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जात आहेत. प्रशांत चौधरीची बॅट आता मैदानाच्या आतमध्ये बोलू लागले. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. कुसुंबी टीमकडून आपण जर पाहिलं तर सचिन मोरे यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 4 धावांचं षटक कतळलं होतं. 2 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केले होत्या. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्यात. भारत बॉलिंग मार्कवरती आल्यात परंतु त्यांच्यावरती आक्रमण चढवलंय. प्रशांत चौधरी जे लेजेंड खेळाडू नाना आहेत त्यांचे सुपुत्र आहेत मैदानाच्या आतमध्ये ते बॅटिंग करतायत. नॉन स्ट्राईकला तुम्ही जर पाहिलं तर नितीन बबन सनस सह्याद्री स्पोर्टचे प्रोप्रायटर आहेत. तिसरा बॉल. तिसऱ्या बॉलवरती कव्हर्सला काय फटका खेळलाय. देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. प्रशांत चौधरीचा आणखी एक फेवरेट स्ट्रोक. धावा मिळतील 4. चौकार. भिवांडी भिवांडी
पप्पी दे पारूला, इथे आपण म्हणूया पप्पी दे आमच्या मोटू पतलूला. क्या बात आहे, अप्रतिम नृत्य त्यांचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत आपण जर बॉल पाहिले 3 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. आता वेग वाढलाय धावांचा. पुढचा बॉल खोला टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड समोर खेळलाय, त्या ठिकाणी एकतर मिळते, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आला, झडप मारली, बॉल त्या ठिकाणी थांबवला, एक सिंगल आले. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या 26 आहे, 26. आणखी 2 मोठी फटकं येणं गरजेचं असतील, मोठे 2 फटके येणं गरजेचं आहे टीम आसरेच्या बाजूने विचार केला तर. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते, एक सिंगल येते. 28 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहे. 40चं टार्गेट चांगलं असू शकतं. 3 षटकांमध्ये माफी असावी, 27 आहेत, परंतु 2 षटकार आले तर 40चं टार्गेट बनेल. हे सगळं समीकरण आहे. प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली, कारण महत्वाची मॅच आहे, दोन्ही संघासाठी क्वालिफायरची मॅच आहे. जो जिंकेल तो या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल प्रशांत चौधरीला, पुलचा फटका, काय फटका खेळलाय, वाह! या फटक्यामध्ये ताकद आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय प्रशांत चौधरीच्या बॅटमधून आलेला हा लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर. विलीची नागिन निघाली. विलेची नागिन निघाली, नागोमधून लागा लागला. विलेची नागिन निघाली, नागोमधून लागा लागला. विलेची नागिन निघाली, नागोमधून लागा लागला. थँक्यू. 33 धावा स्कोरबोर्डती लागल्या, 34चं टार्गेट. ओ टू संकेत. येस, नेक्स्ट मॅचचा आपण टॉस सोडूयात. एकीकडे आहे श्री काळ भैरवनाथ प्रसन्न वडतुंबी टीम आणि त्यांच्या विरुद्ध जे हनुमान धारांबे. ह्या मॅचचा टॉस आपण अर्जुनजी दोंडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. खरं तर तुमच्या दोघांचंही कौतुक आहे. आज सकाळधरून आपण सामने पाहतो, तुमच्यामुळे एक वेगळी रंगत येते, त्यामुळे दोघांचेही आज स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे होतो आहे वडतुंबी आणि वडतुंबीच्या विरुद्ध जे हनुमान धारांबे. अर्जुनजी दोंडे साहेब आणि यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आहे. इट इज अ कॉल. नाणेफेकीचा कौल जिंकलाय वडतुंबी टीमने. सर तुमचा निर्णय काय? बॅटिंग. बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. समोरची टीम धारांबेचा संघ खूप चांगला संघ खेळला. माकोशी आपल्या वडतुंबीच्या बाजूचं गाव आहे, त्यांना परास्त केलेला आहे. आणि या आयोजनाबद्दल ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूपच चांगलं आहे, त्यामुळे तर काय हे नाही आहे. त्यांचं खूप दोंडेवाडीचा खूप आभार मानतो की आम्हाला इथं खेळण्याचा आभार आहे. चला थँक्यू. समोरच्या टीमने टॉस जिंकला आहे. मला वाटतं तुमची गोलंदाजीचा निर्णय असेल आणि आता तुमच्या मनासारखं झालं आहे. समोरच्या टीमने बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे, गोलंदाजी करायचं आहे. कित्येक धावपर्यंत तुम्ही रोखण्याचं काम करताल? समोरची टीम पण चांगलीच आहे, आम्ही कमी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आमची टीमला कॉन्फिडन्स आला एक मॅच जिंकल्यामुळे. बॉलिंग पण आमची चांगली आहे, फिल्डिंग पण चांगली आहे, तरी आम्हाला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करून देऊ नये त्यामध्ये. चला शुभेच्छा आहे दोन्ही टीम्सला. आणि 3 षटकांचा सामना आहे, त्यामध्ये पॉवर प्ले पण 1 षटकाचा खेळणार आहोत. चला कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन होईल पुन्हा एकदा. आपण पाहतो 12 बॉल 33. आसरे की कुसुंबी की आसरे, आपण समालोचक संतोषजी देसाई सरांच्या मुखातून ऐकूयात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच संकेतजी दनावडे यांचा आपण आवाज ऐकत होता. या संपूर्ण स्पर्धेचं चांगलं सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून केलं जाते आणि चिखलगाव दोंडेवाडीचे सुपुत्र आहेत. आज संपूर्ण आपण जर विचार केला भोर तालुका आणि पुणेमध्ये ते समालोचन करत असतात. पश्चिम महाराष्ट्रातल्या पुढच्या येणाऱ्या स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज आपण नक्कीच ऐकणार आहोत. त्याचबरोबर ऑफिशियली समालोचक या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये महाराष्ट्रातील नामवंत समालोचक अर्थातच जयजी भोसले सर यांचाही आवाज आपण सकाळपासून ऐकतोय. अंतिमच्या काही मॅचेस बाकी आहेत, परंतु या मॅचकडे आपलं लक्ष आपण वेधतो, कारण या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर आसरे संघ बॅटिंग करत असताना थोडंसं अडकळला आहे. बरेचसे डॉट बॉल आले, त्या कारणाने ते 30 धावा स्कोरबोर्डती लागल्यात आणि 34चं टार्गेट आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा, त्यामुळे या धावा तुम्हाला कराव्याच लागतील. 18 चेंडू 34 धावा. आता सतीश सनस यांची बॉलिंग कशी पडेल या सर्व गोष्टींवरती आता सर्वांचं लक्ष लागलंय. पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. किरण आणि संदेश जोडी हिट आहे, कारण मागील मॅचमध्ये आपण जर पाहिलं ना तर या जोडीने ज्या पद्धतीने पार्टनरशिप केली होती, धुव्वाधार फलंदाजी केली होती, ही फलंदाजी आणि तो अनुभव मात्र या मॅचमध्ये नक्की कामाला येईल. संदेश बॅटर आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर किरण, ही जोडी हिट आहे. आता 34 धावा करायच्या आहेत. ही मॅच आसरे टीम वाचवेल का? आता मात्र मजा येईल. किरण सनस मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये
किरण सनस पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये अधिकचा प्रयत्न केला जाईल कुसुंबी टीमकडून की या षटकामध्ये अधिकच्या धावा केल्या जातील का, हे सर्व प्रश्नचिन्ह आहेत आणि प्रेक्षकांमध्ये आता चर्चा सुरू झाली. सामना सुरू करा, पंचांना विनंती असेल. पहिलं षटक अगदी हाताळण्यासाठी सज्ज होतात किरण सनस. स्ट्राईक एंडला आपण जर विचार केला तर संदेश आहेत, नॉन स्ट्राईकला किरण आहेत. ही जोडी हिट आहे आणि आता या मॅच मध्ये मजा येईल. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज होत आहेत किरण सनस. पहिला बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न, सतीश सनस बॉल वरती पोहोचतील. इथे कॅच हातातून सटकली, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. लॉंग ऑफला होते, खूप मोठी रिस्क होती, परंतु ज्या पद्धतीने बॉल हातातून सटकला, 4 धावांसाठी हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळू शकले असते, परंतु तिथे मात्र 4 धावा येत आहेत. चौकार, पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. झेल होऊ शकला असता, परंतु इथे झेल झालेला नाही. परंतु क्रिकेटमध्ये जरतरला थारा नाहीये. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. संदेशनी पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय. बॅकफुटला गेले, इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नही होता, परंतु एका धावेपासून तुम्ही अगदी थांबवू शकत नाही. 22च्या स्वरूपामध्ये हे धाव येते. 5 धावा स्कोरबोर्डती लागतात. 16 बॉल 29 धावांची गरज आहे. संघ आसरे इथे हार मानणार नाहीये. धावा थोडीशा कमी पडतील की काय, परंतु याच धावांमध्ये संघर्ष करण्याची ताकद मात्र नेहमी आसरे संघ ठेवत असतो. किरण सनस निघाले. स्विच हिटचा फटका, देखना फटका आहे, लाजवाब स्ट्रोक आहे, अल्टी पल्टी स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. किरणच्या बॅटमधून आलेला हा लाजवाब स्ट्रोक. धावा मिळतील 4. चौकार. डीजे मास्टर आमचे थोडेसे आराम करतायत आणि मोटू पतलू प्लीज या. थोडेसे नाराज झालेत मोटू पतलू, कारण डीजे वाले थोडेसे बाहेर गेलेत. चौकार आलाय. 9 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहे. डीजे मास्टर येत आहेत, त्यानंतर आपण नक्की त्या ठिकाणी डीजेला संधी देणार आहोत. 9 धावा स्कोरबोर्डती लागतात. 3 बॉलचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. आता चांगला बॉल टाकलाय, अगदी बॉल वरती टाकलाय. ओव्हरपिच बॉल होता आणि त्याच्यावरती मात्र स्विच हिट लागलेला नाहीये. किरण सनस 9 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत, कारण सतीश सनस यांचं षटक येणं बाकी आहे. सध्याच्या घडीला सतीश सनस चांगल्या फॉर्म मध्ये आहेत बॅटिंग पेक्षा बॉलिंग मध्ये. किरण सनस यांचा पुढचा बॉल लेग साइडला पंच केलाय बॉल. ज्या पद्धतीने बॅटचा साऊंड आमच्यापर्यंत आला, या बॉलवरती धावा लिहिल्या होत्या 4. चौकार. थँक्यू. 13 धावा एकूण स्कोरबोर्डती लागतायत. आता मात्र ज्या पद्धतीने किरण आणि संदेश बॅटिंग करतायत, वा काय बॅटिंग चालले. कुसुंबी संघ जावली तालुका एका बाजूला, आसरे संघ वाई तालुका. काय लढत आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. फटका, इथे आपण जर पाहिलं रनआउटची संधी होती, परंतु तात्काळ त्या ठिकाणी निर्णय घेतला किरणनी, परत गेले. इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड लागते ती 13 धावा स्कोरबोर्ड लागतात. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. देऊया आपण डीजे यांना संधी. या डीजे.
आसरे टीम लगेच बॉलर तुमचा घेऊन या लगेच, आम्ही तुम्हाला विनंती करतोय. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. आपण मोटू पतलू यांना संधी दिली होती, कारण मागील एक चौकारावरती त्यांना संधी दिली नव्हती. सामन्याला सुरुवात करूया आपण. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. सतीश सनस बॉलिंग मार्क होते येताना पाहायला मिळत आहेत आणि मॅच टर्निंग षटक असणार आहे या मॅचमध्ये. सतीश सनस बॉलिंग मार्क होती तुम्ही त्यांना पाहताय. बॅटिंग तितकी झालेली नाही आहे टीम आसरेची, परंतु 34 धावांचं टार्गेट इथे चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. आता मजा येईल या मॅचमध्ये. आता खरी मॅच सुरुवात झाली, कारण सतीश सनस बॉलिंगला आलेत. या षटकामध्ये जर 3 ते 4 धावा दिल्या, शेवटच्या षटकामध्ये 16-17 धावा राहिल्या तर मजा येईल. हो, या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट रिझन मध्ये हा बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करताय तिथे, परंतु धावा किती घेतल्या जातील तर 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी पहिलं मन बनवलं होतं ऑन साईडला खेळण्याचं, परंतु त्यानंतर विचार केला आणि ऑफ साईडला फक्त बॉलला प्लेस केलं होतं, परंतु हा गुगली बॉल होता. एकाच ॲक्शनमध्ये लेग स्पिन, ऑफ स्पिन, गुगली बॉल, गतीमध्ये परिवर्तन, नकल बॉल, या सर्व गोष्टी सतीश सनस यांच्याकडून आपण नेहमी पाहतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल आहे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. वा, क्वालिटी स्ट्रोक. धावा मिळतील 4. चौकार. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतंय ग. थँक्यू. स्विच हिटचा फटका आणि त्याच्यावरती 4 धावा आल्या. धाव फलकामध्ये आपण पाहिलं तर 19 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. इथून पुढे 15 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये टीम कुसुंबीला जिंकण्यासाठी. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, इथे विकेट प्राप्त होते. वा, झेल अप्रतिम घेतला या ठिकाणी पाठीमागे आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. फलंदाज संदेश इथे बाद होताना पाहायला मिळत आहेत या डीजे. काय म्हणती सोनू तुझा मायावर भरोसा नाही का? सोनू तुझा मायावर भरोसा नाही का? सोनूची आई कशी डेक्सी, तिला आवडते टॅक्सी, टॅक्सीचा आवाज असा गोड गोड. सोनू तू माझ्यासंग गोड गोड. सोनू तुझा मायावर भरोसा नाही काय? थँक्यू. वा, मोटू पतलूसाठी टाळ्या होणं गरजेचं आहे, परंतु गोट्या अंपायर अगदी तुमच्याबरोबर येणार आहे नाचण्यासाठी. थोडा वेळ थांबा, आता मजा येईल, कारण दोन्ही साईडनं ज्या वेळेला आग लागेल त्यावेळेला जलवा पाहायला मिळेल. एका बाजूला गोटे अंपायर तर दुसऱ्या बाजूला मोटू आणि पतलू. मजा येईल, कारण सेमीफायनल फायनलमध्ये तुम्हाला जलवा पाहायला मिळेल. सचिन मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत बॅटिंगसाठी. आता विकेट प्राप्त झाल्यानंतर सतीश सनस हवी होताना पाहायला मिळत आहेत का हे पाहावं लागेल. खोला टाकलेला बॉल इथे खेळण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. आता मात्र थोडासा ब्रेक लावलाय सतीश सनस यांनी. धावसंख्या एकूण जर विचार केली तर 20 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 20 रन्स, 14ची गरज आहे. इथून पुढे जर आपण पाहिलं तर 2 बॉल महत्वाचे आहेत. हे 2 बॉल जर डॉट केले तर आसरे संघ मी म्हणेन या मॅच मध्ये पुढे आहे. 2 बॉल महत्वाचे आहेत. किरण स्ट्राईक एंडला. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि पॅडचा बॉलचा कुठेही संपर्क नाही. बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 21 धावा स्कोरबोर्डती लागतात. यस, 21. 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू 13 धावा. सतीश सनसनी कमबॅक करून दिलंय संघाला. आता आसरे गावामध्ये खऱ्या अर्थाने अनेक आमचे प्रेक्षक पाहत असतील ही स्पर्धा आणि म्हणत असतील की हा शेवटचा बॉल डॉट गेला पाहिजे, परंतु कुसमी टीमचे जे प्रेक्षक आहेत ते म्हणत असतील की या शेवटच्या बॉलवरती जर चौकार षटकार आला तर अगदी शेवटच्या षटकामध्ये धावा कमी आम्हाला चेस करायला मिळतील. शेवटचा बॉल आहे. सचिन मोरे आता मात्र फलंदाजीसाठी तयार होताना पाहायला मिळतात कुसमी टीमकडून.
आणि इथे मंकड करण्याचा प्रयत्न आहे आणि फलंदाज इथे पंच अगदी आपण पंच निर्णय पेंडिंग ठेवलाय त्यांनी आणि त्या ठिकाणी तिसरे पंच आमचे त्या ठिकाणी चर्चेमध्ये जातील आणि हा जो निर्णय पेंडिंग आहे तो मात्र निर्णय अगदी आमच्या डिसिजन पेंडिंग ठेवलाय. मंकडिंग करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल आहे का नाही हे पाहावं लागेल. आणि यस पंच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. यस विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय आणि अंतिम निर्णय येतोय बाद आहेत कारण मंकडिंग केलं जात आहे. त्या ठिकाणी सतीश सन चालक आहेत, चतुर आहेत आणि त्यांच्या चतुरचा एक दाखला त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलाय. फलंदाज बाद होत आहेत. किरण मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. आता आपण पाहिलं तर आणखी शेवटचा बॉल बाकी आहे. 21 धावा स्कोरबोर्डती लागतात म्हणजे 13 धावांची गरज आहे. खेळाडूंनी येऊ नका इकडे. खेळाडूंचं काहीच काम नाही मला वाटतंय. आसरे टीम आपण आपल्या जागेवरती थांबा. पंच निर्णय आपण आउट दिलाय. परत रिव्ह्यू घेत आहे. आउट दिलेला नाहीये. ऑफिशियली पंच आहेत आणि त्यांचाच निर्णय अंतिम इथे पकडला जाईल.
चला क्षेत्र बॅटर चला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग करणारी टीम क्षेत्ररक्षणाची रचना करा. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी टीम कुसुंबीला. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आता संध्याकाळचं सत्र सुरू होते. काही मॅचेस या स्पर्धेच्या बाकी आहेत. गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी आयोजित आपण पाहतोय स्पर्धा रायरेश्वर चषक 2025च्या हा क्रिकेटचा थरार. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. आपण जर पाहिलं तर एक चांगली स्पर्धा, कारण कालपासून आपण जर पाहिलं तर अनेक मॅचेस आपल्याला चांगल्या पाहायला मिळाल्या. प्रत्येक संघाने इथे आपली 100% दिले. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडून आपली खेळाडूवृत्ती इथे दाखवली. नॉट आउटचा इशारा येतोय पंचांचा. चला सामना सुरू करूया. पंच हे अंतिम निर्णय देतात आणि त्याचा पंचांचा रिस्पेक्ट करणं हे प्रत्येक खेळाडूचं काम आहे आणि खऱ्या अर्थाने आसरे टीमचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. त्यांनीही खेळाडू वृत्तीने हा निर्णय ॲक्सेप्ट केलाय. आता मॅच ऑन आहे. 7 चेंडू 13 धावा डॉट बॉल आला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये ही मॅच चांगली होईल. आता कुस्बी टीमचे प्रेक्षक विचार करत असतील की या बॉलवरती धावा येणं गरजेचं. 7 चेंडू 13 धावांची गरज. सामना कोणत्या बाजूने जाईल. हा बॉल सचिन मोरे यांच्यासाठी समोर खेळलाय. डाऊन द ग्राउंड. फटका जबरदस्त आहे. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. धावा मिळतायत 4. चौकार. सामना पाहायला मिळतोय आणि कुसुंबी टीमच्या बाजूने हा शेवटचा बॉल गेला, कारण चौकार आलाय. गॅपमध्ये बॉल हा समोरच्या दिशेने, अगदी जिथे आमचं संपूर्ण व्यासपीठ आहे मुख्य व्यासपीठ त्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका स्ट्रेटचा खेळला होता. 4 धावा देऊन गेलाय. आता या मॅचमध्ये रंगत आले. 6 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय नितीन सनस, फिरकीचे जादूगार त्यांना आपण पाहतोय. आसरे की कुसुंबी, वाई तालुका की जावली तालुका. रायरेश्वर चषक 2025 ची ही हा क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. आता मात्र प्रेक्षक या ठिकाणी बरेचसे उपस्थित आहेत आणि त्या सर्व प्रेक्षकांचं खऱ्या अर्थाने आम्ही मनापासून स्वागत करतोय. संडे आहे, आज दुपारचा दिवस आहे, आज रामनवमी आहे. रामनवमीच्या सर्व आमच्या क्रीडारसिक क्रीडाप्रेमींना हार्दिक शुभेच्छा देऊ आपण. अगदी दुपारचं जेवण झाल्यानंतर अगदी सर्व प्रेक्षक आपण पाहिलं तर मैदानावरती येताना पाहायला मिळत आहेत. आता मॅचमध्ये रंगत आलंय. सामना सुरू करा. यानंतर ज्या 2 टीममध्ये आपण टॉस केलाय त्या दोन्ही टीमना आम्ही विनंती करतोय की तुम्ही लगेच तयार व्हा. जसा सामना संपेल तसं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल. काय सामना आहे. पहिला बॉल. पहिला बॉल चांगला आहे. ऑफस्टंपच्या बाहेर टाकलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अपील पहा. संपूर्ण टीम अपील करते. अगदी बाउंड्री लगत जे क्षेत्ररक्षक आहेत ते सुद्धा अपील करतात. हा जोश आहे, ही ऊर्जा आहे, या मॅच मध्ये जान आहे. कारण नितीन सनस मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतायत. अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर म्हटलं जातं. अनुभवच तुमचा एक चांगला मित्र होऊ शकतो आणि अडचणीच्या काळामध्ये अनुभव तुम्हाला साथ देतो. त्या पद्धतीने नितीन सनस मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतायत. हा बॉल और खोलात टाकलेला बॉल आणि त्याच्यावरती काय फटका खेळलाय. डाऊन द ग्राउंड. अगदी डीप स्क्वेअर लेगला अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. धावा मिळतायत 6. षटकार. और पिच बॉल होता, परंतु त्या बॉलला काय पिक केलं होतं. अगदी लेग स्टंप वरून उचललं होतं आणि डीप स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं होतं. ही किरणची खासियत आहे. वा बाई वा, काय क्वालिटी बॅटिंग आहे.
फक्त लीग मॅचमध्ये मी परफॉर्मन्स करत नाही तर नॉकआउट मॅचमध्ये सुद्धा मी परफॉर्मन्स करतो हे मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना किरण क्वालिटी बॅटिंग. वा 3 धावांची गरज आहे इथून पुढे सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. 4 चेंडू 3 धावा. हा बॉल इथे खेळण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागच्या दिशेने, इथे कॅच पकडले. किरणचा खेळ इथे समाप्त होतोय. एक बॉल वाईच्या बाजूने तर एक बॉल जावलीच्या बाजूने, एक बॉल कुसुंबी टीमच्या बाजूने तर एक बॉल आसरेच्या बाजूने. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. आता मॅचमध्ये ट्विस्ट आलंय, आता मॅचमध्ये रंगत आले. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. काटेकी टक्कर. आता आपण जर पाहिली ना तर आग दोन्ही बाजूने लागले. आग इधर भी लगी है, आग उधर भी लगी है. आता या मॅचमध्ये प्रेक्षक घुसलेत. प्रत्येक प्रेक्षक आता जो खऱ्या अर्थाने बसला होता जागेवरती तो उठून उभा राहिलाय. चला फलंदाज, चला लगेच आपण, काय मॅच आहे. परंतु प्रेक्षकांना मी सांगेन मित्रांनो, गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी रायरेश्वर चषक 2025 या स्पर्धेची ही फायनल सेमी फायनल नाही आहे, क्वार्टर फायनल आहे. काय स्पर्धा रंगले, काय मॅच रंगले. एका बाजूला आसरे टीम तर दुसऱ्या बाजूला कुसुंबी टीम. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. अगदी मुख्य व्यासपीठावरती आमचे प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी अगदी उत्साहाने मॅच पाहत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत समीर. आता समीरला करायचंय, जे काय करायचंय ते समीरला करायचंय आणि जे काय करायचंय ते नितीनला करायचंय. एका बाजूला समीर आहे जे कुसुंबीकडून बॅटिंग करतील तर एका बाजूला आसरे टीमकडून नितीन सनस बॉलिंग करतील. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. रायरेश्वर चषक 2025. ओ हा बॉल चांगला आहे. इथे पॅड लाईनला बॉल आणि इथे डॉट बॉल. उत्कंठाशी गेला, आतुरता संपलेली नाहीये. काय घडतंय या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. नितीन सनस आज सामना जिंकला तर आसरे गावामध्ये फटाके आणि दिवाळी होईल. फटाके फुटतील, परंतु या 2 चेंडू मध्ये 3 धावा वाचवाव्या लागतील. समीर विचार करत असेल एक मला मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. आता धगधग वाढले या मॅच मध्ये. 2 चेंडू 3 धावांची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. शांतता, शांतता. हा बॉल, या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने, झेल पकडलाय. वा कॅच, अप्रतिम कॅच पाठीमागे, क्वालिटी कॅच. विकेटचं पतन. काय सामना रंगलाय. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. वॉट अ मॅच. आसरे विरुद्ध कुसुंबी क्वार्टर फायनल क्रमांक 2. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रेक्षकांना विनंती आहे. डीजे या. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. थँक्यू सो मच. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे मित्रांनो. ह्याला तर क्रिकेट म्हटलं जातं, जर तर क्रिकेटमध्ये चालत नाही. या अगोदर 4 चेंडू 3 धावांची गरज होती. प्रेक्षकांना वाटत होतं, मलाही वाटत होतं की हा सामना कुसुंबी टीमच्या बाजूने जातोय, परंतु वाटून चालणार नाही. जे काय करायचं असतं ते मैदानात करायचं असतं बॅट्समन आणि बॉलरला. परंतु नितीन सनस सलाम आहे या बॉलिंगला. परंतु या बॉल वरती ही मॅच आहे. 1 चेंडू 3 धावांची गरज. सामना. हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉल अडवतील का पाहावं लागेल. बॉल अडवलाय. 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसरीचा प्रयत्न इथे. ओहो, 3री रन घेत असताना विकेटचं पतन होतंय. सामना जिंकलाय टीम आसरेने. नितीन सनस अप्रतिम बॉलिंग. क्या बात है. डीजे या प्लीज डीजे. सबका मकसद एक ही है, जेल की जिंदगी से छुटकारा। और हम सबका दुश्मन भी एक ही है, जिसकी वजह से आज हम यहाँ हैं। चला नवीन टीम लगेच या. विनंती 1 तास राहिला. 1 तासामध्ये आपल्याला 3 मॅचेस खेळवायचे. या लवकरात लवकर या विनंती आहे. चला विनंती असेल ज्या दोन्ही टीम आहेत त्यांनी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.
परंतु मित्रांनो सामना काय राहिला, दोन्ही टीम हस्तांदोलन करतील कारण वाई तालुका आणि जावली तालुक्यातील या दोन्ही मातब्बर संघांचा अप्रतिम खेळ राहिला. चला या दुसरी team, विनंती चला, फिल्डिंग लावून घ्या. हँडचेक करा परंतु क्षेत्ररक्षण लावा लगेच. Yes, क्षेत्ररक्षण दुसरी टीम लावा. जी आहे ना क्षेत्ररक्षण लावा आणि बॅट्समन लगेच या मैदानामध्ये मैदान खाली करा. ह्या मॅचला एक विनंती रिक्वेस्ट, ही मॅच फक्त डीजे नको आहे, ही मॅच फक्त आपण क्रिकेट कॉमेंट्री आणि मॅच खेळूयात. ही मॅच ओके आताची मॅच डीजे नको आता मॅन ऑफ फक्त. द मॅचचा आद्यमान आपण देणार आहोत, परंतु मॅन ऑफ द मॅच अगदी सर्व प्रेक्षकांना आहे. कोणाला दिली पाहिजे मॅन ऑफ द मॅच? नितीन सनस मॅन ऑफ द मॅच. या नितीन दादा प्लीज. वॉटर बॉलिंग, 6 चेंडू 9 धावा डिफेंड केल्यात आणि या षटकामध्ये षटकात ठोकून 4 बॉल 3 धावा. अगदी ओमसाई MTC नितीन दादांना दाखवतील काय क्वालिटी बॉलिंग केले. वाह वाह, सुपर बॉलिंग. जर्सी क्रमांक 37 नितीन दादा सनस हे राहते या मॅचचे हिरो. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. ट्रॉफी घेऊन या चला. त्याचबरोबर टी शर्ट बापू दोंड